नमस्कार. आता आपण सध्या शेळगाव आर तालुका बार्शी प्रगतशील द्राक्ष बागायतदार आहेत श्याम शिरसट म्हणून. यांचा 3 एकराचा क्लोन ह्याचा प्लॉट आहे द्राक्षाचा. तर मागील वर्षापासून यांनी युरोप एक्सपोर्ट करतात. या वर्षीही यांचा युरोपसाठी एक्सपोर्टसाठी प्लॉट सिलेक्ट झालेला आहे आणि जाणार आहे. तर आपल्या किंगडो ॲग्रोकेम कंपनीचे बरेच प्रोडक्ट बागायतदारांनी आपले वापरलेले आहेत. तर त्यांच्याकडून ऐकूया कशा पद्धतीने यांना आपले प्रोडक्ट कसे वाटले किंवा काय क्वालिटी आहे बाबा. नमस्कार, मी श्याम शिरसट. एप्रिल छाटणीनंतर माझी काळी केन मॅच्युरिटीसाठी त्यांनी सिफॉस म्हणून औषध दिलं आणि ते मला त्याचा रिझल्ट खूपच छान मिळाला. त्यांचे रिझल्ट खूपच त्या सिफॉसचे चांगले होते. त्यानंतर वारंवार भेटीतून त्यांनी मला वेगवेगळे प्रोडक्ट, ज्यावेळेस मला कॅनोपी कमी वाटली त्यावेळेस त्यांनी मला जी कर्ब म्हणून एक 2.5 लिटरचं औषध एकरी सोडायला लावलं. त्याचे रिझल्ट खूप छान आले. त्यानंतर मला झिंक, कॅल्शियम हे औषधं मला त्यांनी काय केले वापरायला दिल्यानंतर त्याचे रिझल्ट छान वाटले. त्याचा रिझल्ट मला खूप म्हणजे अतिशय छान वाटला. झिंक आहे आणि त्याचबरोबर मला कॉम्बी म्हणून त्यांनी फवारण्यासाठी दिलं होतं. आता हे थोडंसं राहिलं यात, म्हणजे प्रमाण थोडंसं कमी जास्त असल्यामुळं ते अर्धा पुडा राहिलेला आहे. बाकी त्यांनी मला असे जवळजवळ 6 पाकिट दिले होते. ते फवारल्यानंतर त्याचे रिझल्ट मला खूप छान वाटले. त्याचबरोबर साहेबांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. सिवीड आणखीन एक हे सिवीड आहे ना, सिवीड फवारल्यामुळे काय झालं, पानाची 135 पानाची आणि बागाची पण क्वालिटी दाखवा, थोडं जवळ घड दाखवा. सिवीड फवारल्यामुळे 135 दिवसाचा प्लॉट आहे. आणखीन पान अगदी हिरवगार आहे आणि आणखीन 20-25 दिवस काही होणार नाही, जी खात्री आहे आम्हाला सिवीडमुळे. फक्त म्हणजे आमच्या कंपनीचे प्रोडक्ट तुम्हाला म्हणजे रिझल्ट कसे छान आहे काय ते म्हणजे असं काय नाही की कुठली कंपनी काय नाही. रिझल्ट असल्याशिवाय आम्ही वापरतच नाही. रिझल्ट आला म्हणूनच आम्ही त्यांना भेट द्यायला सांगितली. धन्यवाद. आम्ही फोन केला. म्हणजे आपण बघितलं किंगडो ॲग्रोकेम कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि बऱ्यापैकी त्यांचं प्लॉट एक्सपोर्ट झालेला आहे आणि रेट ही त्यांना उत्तम भेटलेला आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी द्राक्षासाठी आपले किंगडो ॲग्रोकेम कंपनीचे प्रोडक्ट वापरण्यास काही हरकत नाही.